अमरावतीमधल्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे। हल्लेखोरांनी कार्यालयाची तोडफोड करून 3 कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण केली आहे। हे हल्लेखोर शिवसैनिक असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलेला आहे। इथले खासदार असूनही आनंदराव अडसुळांनी काहीही केले नाही अशी जोरदार टीका सुद्धा आमदार राणेंनी केली आहे। नरखेड रेल्वे लाईन जात आहे आणि त्या नरखेड रेल्वे लाईनच्या वर जो पूल आहे तो 2005 पासून त्या पुलाचं काम चालू आहे आणि आनंदराव अडसूळ 8 वर्षापासून खासदार आहे त्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यात शहरामध्ये त्यांचा 1-1 वर्ष पत्ता राहत नाही आणि तो पूल तयार होऊन 3 महिने झाले आणि 3 महिने तयार झालेल्या पुलाला बडनेरा अमरावती 50 ते 60 हजार लोक येणं जाणं करतात। 50 ते 60 तिथे ॲक्सिडेंट झाले, काही मृत्युमुखी पडले, कोणाला हात तुटला, कोणाला मानेला लागलं, अशा अनेक तक्रारी आमदार माझ्याकडे आल्या। तेव्हा मी त्या पुलाची रहदारी सुरू केली। तर पुलाची रहदारी सुरू केल्यानंतर ज्या पद्धतीनं आनंदराव अडसूळ जे अमरावती जिल्ह्याचे खासदार आहे त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर शिवीगाळ केली, अमरावतीच्या जनतेवर शिवीगाळ केली, अमरावतीच्या वाहतूक त्या ब्रिजची थांबवून त्या थांबलेल्या सगळ्या वाहतुकीला शिवीगाळ केली आणि त्या रेल्वेचे अधिकारी कर्मचारी जे त्या ब्रिजवर काम करते त्यांना सुद्धा शिवीगाळ केली आणि तो पूल बंद केला। आज अशा प्रकारे अमरावती जिल्ह्याचे खासदार जे बाहेरचं एक पार्सल आहे, म्हणजे अमरावती जिल्ह्यात त्यांचा जन्म नाही, त्यांचं घर नाही, त्यांचं गाव नाही आणि बाहेरचा साताऱ्याचा माणूस ज्याला साताऱ्याहून हकालपट्टी झाली, ज्यांची हकालपट्टी मुंबईवरून झाली, ज्यांची हकालपट्टी बुलढाण्याहून झाली, आता अमरावतीला येऊन अशा पद्धतीने दादागिरी करणं आणि विकास कामामध्ये अडथळे निर्माण करणं आणि गेल्या 8 वर्षामध्ये आनंदराव अडसूळ यांनी एक जरी काम केलेलं दाखवा म्हणा, तुम्ही जे म्हणाल ते मी त्यांना हारायला तयार आहे। आणि जर त्यांनी एखादं मोठं या अमरावती जिल्ह्यासाठी जर काम दाखवलं मला तर मी माझ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे। एक काम दाखवा म्हणा मोठं की आनंदराव अडसूळ यांनी 8 वर्षामध्ये करून दाखवलं।